हायटेक शेती म्हटलं की समोर येतो तो पुणे आणि साताऱ्याचा परिसर। पण ही पॉलीहाऊसची शेती आहे मराठवाड्यासारख्या दुष्काळी पट्ट्यातल्या उपळे गावची। शेतीपुढे नैसर्गिक आपत्तीचं संकट मोठं आहे। यामुळे पीक संरक्षण आणि शाश्वत उत्पन्नासाठी अनेक शेतकरी आता पॉलीहाऊस शेतीकडे वळतात। पॉलीहाऊसमध्ये तापमान आणि वाऱ्याचा वेग नियंत्रित करता येतो, ही जमेची बाजू आहे आणि त्यामुळे पॉलीहाऊस शेतीचं प्रमाण वाढू लागलंय। उस्मानाबाद जिल्ह्यातलं हे आहे उपळे गाव, पॉलीहाऊसचं गाव। गावची लोकसंख्या आहे 15,000ची। दुष्काळी पट्ट्यातलं हे गाव आणि दरवर्षी पाण्याची समस्या ही कायमची। यावर पर्याय म्हणून इथले शेतकरी पॉलीहाऊसची शेती करतात। गावामध्ये तब्बल 30 पॉलीहाऊसेस आहेत। या गावाला उपहासानं माकडाचे उपळे असं संबोधलं जातं। पण आता गावची ही ओळख पुसली जाऊन पॉलीहाऊसचे उपळे अशी या गावाची नवीन ओळख बनू लागली आहे। 10 गुंठ्यात जेवढं पॉलीहाऊस आपण करतात त्या 10 गुंठ्यात आपल्याला महिन्याला 10 गुंठ्यातून 25,000 उत्पन्न मिळते। अशा जमिनीतून 10 एकर मधून आपल्याला उत्पन्न जेवढं काढता त्या बदल्यात आपल्याला 10 गुंठ्यातून जेवढं उत्पन्न मिळते त्यापेक्षा मग पॉलीहाऊस आपल्याला परवडेबल आहे। त्याच्यामुळे आपल्याला जमिनीतून उत्पन्न कमी मिळालं म्हणून ह्या पॉलीहाऊसकडे आम्ही वळले आहोत। पहिले आमचे उपळे म्हणजे माकडाचे उपळे होते, ते आता इतके पॉलीहाऊस झाले माकडे कमी झाले पॉलीहाऊस जास्त झाले, त्याच्यामुळे आम्हाला उपळ्याला माकडाच्या ऐवजी उपळे पॉलीहाऊसचे उपळे म्हणायला हरकत नाही आता सध्याला। उपळे गावची शेती कोरडवाहू असल्यानं पावसावरच पीक घेण्यावर इथल्या शेतकऱ्यांचा भर। यामुळे पारंपरिक पिकांमुळे उत्पन्नही जेमतेमच। नरेश पडवळ या युवा शेतकऱ्याची अगदी हीच समस्या। यामुळे उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांनी पॉलीहाऊस शेतीचा निर्णय घेतला। सांगली सातारा परिसरातील पॉलीहाऊसची शेती पाहिली आणि 10 गुंठे पॉलीहाऊसमध्ये जरबेराची शेती सुरू केली। मराठवाडा एक तर सगळा दुष्काळी भाग आहे। त्यात नदी कुठली अशी मोठी नदी नाही, काय कुठले कॅनल नाहीत, त्यामुळं पाण्याची 12 महिने पावसाळ्यात ही पाण्याची म्हणजे दुष्काळी परिस्थिती असते मराठवाड्यात। त्यामुळं शेतीत जायचं तर मग पारंपरिक शेती करण्यात म्हणजे काय प्रॉफिट म्हणजे एवढं ही होत नव्हतं। सोयाबीन ऊस त्याला पाणी भरपूर लागत होतं, आपलं निसर्गावर सर्व काही अवलंबून असायचं। मग काहीतरी नवीन प्रयोग करायचा या दृष्टीनं आम्ही पॉलीहाऊसकडे वळलो। पॉलीहाऊसमध्ये उत्पन्न आहे महिन्याला एक 20-25 हजार रुपये आपल्याला एक नोकरदारासारखी पगार नोकरदाराला कशी आहे तसं आपल्याला महिना उत्पन्न भेटू शकतं। ह्यातून कष्ट आहे, खर्च आहे, पण उत्पन्न त्या प्रमाणात चांगलं आहे, त्यामुळे आम्ही पॉलीहाऊसकडे वळालो। उपळे गावात शेतीपुढे पाणी टंचाई बरोबरच मजुरांच्या समस्येचंही संकट आहे। गावामध्ये शेतमजुरांची कमतरता असल्यानं बाहेर गावातनं मजूर आणावे लागतात। एका मजुराला 150 ते 200 रुपये मोजावे लागतात। यामुळे शेतीचा उत्पादन खर्चही वाढतोय। पण आता जे शेतकरी पॉलीहाऊस शेती करतात त्यांची मजुरांची समस्याही मिटली आहे। 2 माणसं 10 गुंठे पॉलीहाऊसचं उत्तमपणे व्यवस्थापन करू शकतात असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे। इथं नोकरांची संख्या कमीच आहे, त्यामुळे असल्या नोकर आम्हाला म्हणजे इथलं शेतकऱ्यांना नोकर मजूर जे आणायचे ते आम्हाला सगळे बाहेरून मजूर आणावं लागते। मग तिथं 200 रुपये रोजगार, कधी कुणाला 150 रुपये, जसे मजूर रोजगार जसे देतात तसं त्या रोजानं आम्हाला आणावे लागते। त्यामुळे इतका मजुरांचा तुटवडा असताना जी पॉलीहाऊसमध्ये फक्त 2च मजूर लागतात। स्वतः मालक बी केला तरी भागू शकते त्या मालकाकडून बी। घरच्या ह्याच्यावर सुद्धा उत्पन्न मिळू शकते आपल्याला, म्हणजे मजूर नाही बी लावले तरी घरचे 1-2 माणसं बी झाले तर आपल्याला पॉलीहाऊसमधून मजुरांचा तुटवडा भागू शकतो। जरबेराच्या लागवडीपासून साधारणतः 3 महिन्यात उत्पादन मिळू लागतं। वर्षाला 10 गुंठ्यातून 3.5 लाख जरबेराची फुलं मिळतात। पुणे, मुंबई, नागपूर आणि हैदराबादच्या बाजारात वर्षाला सरासरी 2.5 रुपये दरानं प्रति फुलाला दर मिळतो। वर्षाला 8.25 लाख रुपये मिळतात। 4.5 लाखाचा उत्पादन खर्च वजा करता वर्षाला त्यांना 4.5 लाख रुपये मिळतात, म्हणजेच महिन्याला 37,000 रुपये। आता फुलं चालू व्हायला 3 महिने लागतात। ज्यावेळेस आपण रोपं लावतो त्यावेळेस तिथून फुलं चालू व्हायला 3 महिने लागतात सरासरी। 3 महिन्यानं फुलं चालू झाल्यावर वर्षाचा रेट जर सरासरी पकडला आपण तर सरासरी 2.5 रुपये रेट राहतो वर्षाला। आणि 6.5 लाख आपलं 3.5 लाख फुलं निघतात वर्षाचे 10 गुंठ्यात। तर असं ही गणित जर केलं तर लांब म्हणजे उत्पन्न चांगलं राहतंय। वर्षाला सरासरी सगळा खर्च जाऊन 4.5 लाख रुपये आपल्याला 10 गुंठ्यातून उत्पन्न मिळते।
हमखास 100% 10-4.5 लाख रुपये म्हणजे उत्पन्न निघते सगळा खर्च जाऊन. उपळे गावात जे शेतकरी पारंपरिक शेती करतात त्यांना एका पिकातून साधारणतः 6-7 महिन्यात तर ऊसासारख्या पिकातून साधारणतः 1.5 वर्षात पैसे मिळतात. पण आता जे शेतकरी पॉलीहाऊसची शेती करतात त्यांना महिन्याला शाश्वत उत्पन्न मिळू लागलंय. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळू लागलाय. इथल्या शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ताही वाढली. शेतकऱ्यांचं जीवनमानही सुधारलंय. गावातला शिकलेला तरुण आता गावातच शेती करू लागलाय. पहिलं काय शेतकऱ्याकडे तुम्ही बघताच ना, तुम्हाला शेतकरी म्हणले की मळकट कळकट दिसणार. तसा आता शेतकरी नाही राहिला. आमच्या इथं पुढच्या वर्षी जर आला तर तुम्हाला सगळे पूर्ण शेतकरी स्टँडर्डच दिसतील. नोकरदार आणि शेतकऱ्यात तुम्हाला फरक कळणार नाही. आता तुम्ही नोकरदाराकडे बघता, बघितल्या ओळखता ना हे नोकरदार आहे. शेतकऱ्याकडे बघितले की ओळखता शेतकरी आहे. तसं तुम्ही समजू शकणार नाही. गाड्या येतील, राहणीमान सुधरेल. माझं शिक्षण MBA चालू आहे. ही सगळी आमची माळरानाची जमीन आहे. इथं दुसरं काहीच उत्पन्न येणं शक्य नाही. इथं पाण्याची पण खूप कमतरता आहे. तसेच मजुरांची टंचाई, यामुळे हा शेतीचा प्रयोग चांगला वाटला. पारंपरिक शेतीमध्ये भावाची अनियमितता, परत पाण्याची कमतरता, मजुरांची टंचाई, त्यापेक्षा ही शेती चांगली आहे. 10 गुंठे पॉलीहाऊससाठी साधारणतः 12 ते 14 लाख रुपयांचा खर्च येतो. पॉलीहाऊससाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना 3,65,000 अनुदान आणि जरबेरा रोपांसाठी 1,30,000 रुपये मिळतात. यामुळे शेतकऱ्यांचा भारही हलका होतो आणि यामुळेच उपळे गावात पॉलीहाऊस शेतीचा प्रसार होऊ लागलाय. पॉलीहाऊसमुळे दुष्काळी पट्ट्यातल्या शेतकऱ्यांना जगण्याचा एक आधार मिळालाय, हे विशेष आहे. उस्मानाबादहून राहुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.